तर आता आम्ही आलेलो आहोत जंगलामध्ये. फक्त इथे आजूबाजूला सगळीकडे तेरडे आहेत आणि जर त्यानंतर आता माझा पहिलाच व्यवसाय आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आहे दिवस 4 आणि आज असतो गौरी मातेचं आगमन. तर आता आम्ही आलेलो आहोत जंगलामध्ये म्हणजे आमच्या घराच्या बाजूलाच सगळं आहे सीन. तुम्ही पाठीमागं व्ह्यू बघू शकता. आता आम्ही तेरडे काढायला आलेलो आहोत, जे तेरडे लागतात. तर आता इथे समोर जगदीश काका तेरडे काढतोय. तर गाईज तुम्ही इथे पाठी बघू शकता. इथे आजूबाजूला सगळीकडे तेरडेच आहेत. आणि जर हेच तेरडे जर तुम्ही मुंबई साईडला घ्यायला जाल तर एक तेरडा 10-10 रुपयाला असतो मुंबई पनवेल साईडला. आणि हेच विकायला असतात. म्हणजे तुम्हाला किती हवेत तेवढे अनलिमिटेड तुम्ही घेऊ शकता. सगळीकडे असा जंगल आहे. तर मित्रांनो, आम्ही जेव्हा लहान होतो त्या टायमाला आम्ही डोंगरावर जायचो. तिकडे सगळे खेळायचे वगैरे, म्हणजे बायका जायचे काढायला. आता सगळे हे घरी घेऊन जातात आणि घरीच आमच्या देवळामध्ये गवर भरतात. तर ती सगळं तुम्हाला संध्याकाळी मी दाखवेन. तर देवळामध्ये आमच्या गवर भरतात. पहिले आपण त्या मालावर जातो, डोंगरामध्ये जातो. डोंगरात ना गौर ढोल आपण घेऊन जायचो आणि ढोलवर ते नाचत घेऊन यायचो तिला जंगलात नाचत घेऊन यायचो. नंतर आमचा KMGचा राजा आहे, तिथे दर्शन करायचे सगळे आणि त्यानंतर घरी यायचे. पण आता ही प्रथा बंदच झालेली आहे. आता डायरेक्ट घरी आणतात. आता आधी आम्ही लहान असताना मस्त तिकडे आम्ही खूप खेळायचो वगैरे. आम्ही सगळे लहान होतो तेव्हा म्हणजे. आणि त्यानंतर आम्ही यायचो खाली. तर आता हे असं झालं आहे मोबाईलचं युग. हा बघा, हा जगदीश शाळेचा पोरगा जय, तुम्हाला माहितीच असेल आपल्या सगळ्या व्लॉगमध्ये आला आहे. हे आता हे पोरांना आता हे सगळा मोबाईलचे वेळ लागलेले आहेत जास्त. हा कंटिन्यू मोबाईलवर असतं. आता 10वीला आहे, अभ्यास करत नाही, नवीन मोबाईल घ्यायला लावला आहे अभ्यासासाठी. आणि अभ्यास नाही, हा PUBG खेळत असतो बघावं तेव्हा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही सगळीकडे आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत. आणि इथे मस्त समोर असा धबधबा आहे आणि असं पाणी आलेलं आहे. आत्ताच सकाळपासून पाऊस नव्हता, आता थोडा पाऊस लागलेला आहे आणि मस्त असं थंड वातावरण झालेलं आहे. काय व्ह्यू दिसतोय, जबरदस्त व्ह्यू दिसतोय. मित्रांनो, ती समोर जी दिसते, समोर ही खिंड आहे पूर्ण. आपल्याला रोवात वगैरे जायचं तर तिथनं रोवायला जाऊ. आणि आजूबाजूला मस्त असे डोंगर आहेत आणि व्ह्यू आहे ना एक नंबर, जबरदस्त व्ह्यू दिसतोय. आणि हे गाईज हे सगळीकडेच बघायला भेटतं. खूप म्हणजे घाण करतात लोक इथे. एवढा चांगला खूप सुंदर असा नेचर आहे आणि नेचरची वाट लावतात. गाईज आम्ही तेरडे वगैरे जे हवे होते ते घेतलेले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत. मला जायचं आहे मुंबईला, कारण की स्वप्नालीचा पहिलाच व्यवसाय आहे. तर पहिला व्यवसाय असल्यामुळे ते माहेरला जायला लागतो. ते सगळं आहे ते तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये. जे काय असेल ते होईल, ते आज आणि उद्या जे काय होईल ते दाखवेन. आणि आपला इथला जो गौरी आगमन असेल ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये कवर करेन. तर तुम्हाला मजा येणार आहे पुढे. आमच्या गावाकडे कशा प्रकारे होते आणि आता मुंबईला जाणार आहोत तिथे पण. तर मुंबईला या सगळ्या गोष्टी घ्यायला लागतात विकत, गावाला सगळं फ्री भेटतो. कसली पाण्याची? गौरीची. मोठी. आता आई इथनं वड्यांसाठी भौरीची पानं काढत आहे. तर हिजी सुद्धा आलूची जशी वडी करतात तशीच हिजी पण वडी करतात. तर गाईज आता आगारा घेतलाय, तेरडा घेतला. मगाशी पण आपण तेरडे आणले. आगारा, तेरडा आणि मका हे व्यवसायात टाकायला लागतात सुपामध्ये. तर हे सगळं घेतलं आणि अजून ते पानं काढत आहेत वडीसाठी, भौरीचे पानं. पाऊस आलाय. तर गाईज मगाशी आपण थोडा लांब गेलो होतो तेरडे आणण्यासाठी. तिथे खूप तेरडे होते. इथे पण आहेत पण इथे थोडे कमी आहेत. आणि हे आपल्या आता घराच्या जवळच आहे. इथे बघू शकता आपला समोर फार्म आहे.
तर आता घेतलेला आहे सगळा, चाललोत घरी. वडीची पानं हे कोणाला आमच्या सोयरीला कुठे आहेत ना, टाकरीने आणतात ना टरबूज. टरबूज आणि ही गौरीला भाजी लागतं ना माठाची. ती. तर आता हे सगळं आम्ही घेऊन जातो, निघालेलो मुंबईला जायला. आणि हे वेंडे. आणि आईने सगळा इथनं गावठी भाज्या वगैरे घेतल्या, भरते सगळं. तर आम्ही आता मुंबईला निघालो जायला घरी. लग्नानंतर आता माझा पहिलाच व्यवसाय आहे. मगाशी बोललो होतो तर आता चाललेलो आम्ही, तर तुम्हाला तिकडच्या सुद्धा पद्धती दाखवीन. आणि आपल्या इथल्या ज्या आहेत गौरीच्या पद्धती, गौरीचं आगमन, ते सगळं गावातल्या पद्धती आहेत, ते तुम्हाला मी कौस्तुभ दाखवणार आहे. तर कौस्तुभला मी शूट करायला सांगितलेलं आहे, तर दोन्हीकडचे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील. आता आम्ही ऑन द वे आहोत. आम्ही मुंबईला पोचतोय, तोपर्यंत तुम्ही आपल्या गावाकडे कशा प्रकारे आगमन सोहळा होतो ते तुम्ही बघा. पिंकीताई येते आता पानावरती गौराईची आखणी करत आहे. सकाळी जे आपण टेरडे आणले होते त्याचं आता पूजन चाललेलं आहे, देवळामध्ये पूजन करत आहेत सगळे. पूजन झाल्यानंतर गौराई भरायला सुरुवात केलेली आहे. हे तुम्ही बघू शकता, सुपामध्ये आता टेरडे सगळे भरत आहेत. हे सगळे आमच्या गावातल्या अशा बायका आहेत, ज्यांच्याकडे गौराई बसते ते सगळे आता इथे जमलेले आहेत आणि गौराई भरायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता, जो मुकुट केला होता तो वरती लावलेला आहे. आज पानाचा मुकुट असेल आणि उद्या जेव्हा वंसा असेल, गौर भरतील, तेव्हा मार्केटमधनं मुकुट आणतात आणि त्याला सगळं सजवतात, दागिने वगैरे घालतात. ते तुम्हाला दाखवेन मी उद्या. आता साडी नेसवायचं चाललेलं आहे. सो गाइस, फायनली आपली गौराई झालेली तयार. बघू शकता किती सुंदर दिसते गौराई. आता चाललेली आहे आरती आणि आरती झाल्यानंतर आपली गौराई निघेल आपल्या घरी जाण्यासाठी. तर गाईज आता गौराई निघालेली आहे, अशी डोक्यावरती सगळे सुपात घेऊन जातात. आता मुंबई गोवा हायवेला आणि नशिबाने हायवे चांगला आहे. मध्ये मध्ये फक्त थोडासा खराब आहे, बाकी हायवे नीट चांगला केलेला आहे. इथे केलंबा देवीचं मंदिर आहे. जेव्हा नवरात्री असते तेव्हा स्थान आहे केलंबा देवीचा. तिथे खूप अशी रश असते आणि खूप प्रसिद्ध देवी आहे. आपण नवरात्री ट्राय करू यायचा, बघू जमला तरी येऊ. सो गाइस, हा तुम्ही समोर जो हा व्ह्यू दिसतो, हा मोबाईल कॅमेरा कॅप्चर होत नाही मोबाईल किंवा कॅमेऱ्यामध्ये, बट आपला जो आपण लाईव्ह बघतोय डोळ्यांनी, खूप सुंदर व्ह्यू आहे, म्हणजे खूपच सुंदर आहे. तर मित्रांनो, फक्त 5 किलोमीटरचा रोड बाकी आहे. 5 किलोमीटरचा रोड कव्हर करायला मला 42 मिनिट दाखवतोय. खूप ट्रॅफिक आहे आज. स्वप्नाली इथं बसून बसून कंटाळली. तर गाईज, जस्ट आम्ही आलेलो आहोत. ॲक्च्युली मगाशी तुम्हाला मी सांगितलं 42 मिनिट दाखवतो, तर 42 मिनिट नाही, आम्हाला 1.5 तास लागला येण्यासाठी. खूप ट्रॅफिक होती आज, खूप म्हणजे खूपच होती.
तर गाईज तुम्हाला आपल्या गावाकडे कशाप्रकारे गौरी आगमन होतो, कशाप्रकारे गौरीला आणतात डोक्यावर उचलून ते सगळं दाखवला. इकडे ह्या साईडला मूर्ती आणतात, तर इथे मी थोड्या नंतर जाणार आहे. यांच्या खाली येतात गौरी. सो गाईज आय होप सो तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल. मी पूर्ण काय कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली कमेंटमध्ये सांगा की हा ब्लॉग कसा झाला होते. आणि आता उद्या आहे वौसा, तर इकडे आता मी आलेलो आहे. तर उद्या सगळा ब्लॉग जो आहे सकाळचा तो इथला होणार आहे. आणि रात्री जो आपले ते सगळा नाच आणि गौरीच्या समोर नाच वगैरे होतो आणि आपल्या घराच्या समोर गावाकडचे जे नाच होतात ते सगळं काय मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ थ्रू. तर आय होप सो तुम्ही सबस्क्राईब कराल आणि थँक्स फॉर वॉचिंग. तर परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.